नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फूडी अमृता या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सगळ्याची इन्फॉर्मेशन मिळेल। तर आज आम्ही आलो अलिबागमध्ये हॉटेल सन्मान या त्यांच्या नवीन हॉटेलमध्ये। हे त्यांची दुसरी शाखा आहे। तर हॉटेल खूप छान आहे, ॲम्बियन्स चांगला आहे। तिथं आम्ही दुपारी गेलो होतो। दुपारच्या जेवणासाठी लोक यायला अजून सुरुवात झालेली नव्हती, त्यामुळे आम्हाला तिथं शूटिंग करायला त्यांनी परमिशन दिली। आणि खूप छान हॉटेल आहे, क्लीन आहे, नीट आहे आणि त्यांची बनवायची पण जी पद्धत आहे ती पण खूप छान आहे। मी तुम्हाला आतमध्ये दाखवते, त्यांचं किचनही मी शूट केलेलं आहे। तर खूप सुंदर हॉटेल आहे आणि तिथलं फूडही तसंच आहे। हॉटेल सन्मान हे सी फूडसाठी फेमस आहे। तर मी तिथं बघणार आहे सी फूड कुठलं छान मिळतं आहे। मला प्रॉन्स खायची इच्छा आहे आणि मला सुरमई खायची इच्छा आहे, तर मी दोन्ही तिथं मागवणार आहे आज। तर हा आहे हॉटेल सन्मानचा मेन्यू कार्ड त्यांनी खूप छान डिझाईन केलेलं आहे। त्यांची सगळी हिस्ट्री त्यांनी पहिल्या पेजवर लावलेली आहे, पहिल्या त्यांच्या हॉटेलची सगळी हिस्ट्री आणि त्याच्यानंतर त्यांचे डिशेस आहेत। तर मला मेन्यू कार्ड पर्सनली आवडलं। खूप साऱ्या हॉटेलमध्ये मी गेलेली आहे, पण त्यांचं मेन्यू कार्ड खूप छान होतं। तर बघूयात आता, जसं मेन्यू कार्ड आहे, जसं हॉटेल आहे, जसं ॲम्बियन्स आहे, तसं त्यांचं फूड आहे का नाही टेस्टचा, कारण सगळ्यात महत्त्वाची असते ती फूडची टेस्ट। तर हे त्यांचं किचन आहे, स्वच्छ होतं किचन, सगळ्यांनी व्यवस्थित कॅप वगैरे लावल्या होत्या, हेअर कॅप, ते पडू नयेत म्हणून केस। तर आणि हे आहेत तंदुरी प्रॉन्स, खूप छान डिश सजवली होती। ते बघूनच असं वाटत होतं की कधी एकदा खाऊ ते। ओके, दादांनी मला तंदुरी प्रॉन्स आणून दिलेले आहेत आणि आता मी तुटून पडणार आहे। तर सुरू करूयात। नमस्कार, मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फूडी अमृता। आज मी आले अलिबागमध्ये आणि मी तुम्हाला गेल्या वेळेस प्रॉमिस केलं होतं की अलिबागमध्ये आल्यानंतर मी सी फूडचे सगळे रेस्टॉरंट ट्राय करीन, कारण गेल्या व्हिडिओमध्ये मी सगळे व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये गेले होते आणि तिथले रिव्ह्यू केले होते। तर कोकणात आल्यानंतर सी फूड पहिल्यांदा आपण खातो। तर मला असं वाटतं की अलिबागमध्ये 1981 पासून जे हॉटेल आपल्याला सेवा देते त्या हॉटेलचं रिव्ह्यू मी आज करणार आहे। हॉटेलचं नाव आहे हॉटेल सन्मान आणि ते सी फूडसाठी खूप फेमस आहे। आणि मी मागवली आहे तंदुरी प्रॉन्स, तर इथलं स्टार्टर सगळ्यात चांगलं आहे इथलं। तर मी ट्राय करून बघते तंदुरी प्रॉन्स कसे आणि ते तुम्हाला सांगते। बाय द वे, इथं आल्यानंतर अलिबागमध्ये आल्यानंतर तुम्ही सी फूड ट्राय करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट हॉटेल खूप छान आहे, ॲम्बियन्स इथलं खूप छान आहे आणि नवीन हॉटेल आहे। यांचं जुनं हॉटेल वेगळ्या ठिकाणी आहे, अलिबागमध्येच आहे पण वेगळ्या ठिकाणी। तर एकदा इथे येऊन सी फूड नक्की ट्राय करा। मी आता बघते आणि रिव्ह्यू सांगते तुम्हाला की टेस्ट कशी आहे नक्की। ओके, त्यांनी प्लेट खूप छान सजवली होती आणि त्याच्यामुळं अर्धे प्रॉन्स इथले गायब झालेले आहेत म्हणजे खाल्लेले आहेत। तर पुढच्या प्रॉन्स मी खाणार आहे आणि रिव्ह्यू। सॉफ्ट आहेत, नाईस। मी पहिल्यांदा प्रॉन्स खाल्लेत, मी ह्याच्या आधी खाल्लेले नाही आहेत, पण मी असं ऐकलं की जर खूप ओव्हरकुक झाले प्रॉन्स तर असे ते दगडासारखे लागतात, म्हणजे खूप हार्ड होतात। पण खूप सॉफ्ट आहेत, ओव्हरकुक नाही आहेत आणि छान आहे, मसाला पण छान आहे त्याच्यावरचा। ओके, आणि तंदुरीमुळे त्याला स्मोकी फ्लेवर आला आणि स्मेल पण। एवढं तोंडात जाईल। नाईस। सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की ओव्हरकुक नाही झालेले, हार्ड नाहीत, एकदम सॉफ्ट लागतात। छान आहे, टेस्ट तर खूप मस्त आहे।
मी सगळ्या संपवणार आहे. मला टेस्ट आवडली कारण थोडे तिखट पाहिजे होते अजून, कारण मला तिखट लागतं. पण ठीक आहे, म्हणजे नॉर्मल लोक मीडियम खातात, मीडियम स्पायसी. तर हे मीडियम स्पायसीमध्ये येतं. मला तिखट चाललं असतं. सोलापूरची लोक आहे ना, लागणार तिखट थोडं. नाईस, खूप छान आहे. तर स्टार्टरमध्ये प्रॉन्स पक्का, इथं आल्यावर नक्कीच खा. बरं, मी सुरुवातीला मागवलं होतं स्टार्टर म्हणून प्रॉन्स आणि तंदुरी प्रॉन्स सॉरी, आणि आता मागवली आहे मी सुरमई थाळी. तर याच्यामध्ये तुम्हाला सुरमई, सोलकढी आहे आणि भाज्या आहेत बऱ्याचशा, आय डोंट नो रस्सा वगैरे असेल, आणि भात आणि चपाती असं आहे सगळं. आता ट्राय करून बघू की सुरमई थाळीमध्ये सुरमई कशी आहे. फक्त सुरमई खाईन मी आणि थोडंसं टेस्ट करून बघीन की कशी चव आहे आणि सांगते तुम्हाला. एक मिनिट, नुसतीच खाते सुरमई आधी. ओके, याच्यामध्ये काटे असतात ना? नक्की असतात ना? ओके, म्हणजे मला नुसतंच ट्राय करावं लागेल का? काटा पण बघावं लागेल? एक्सपिरियन्स नाही आहे, मी पहिल्यांदा खाते आहे. ओके, अगेन सुरमई ओव्हरकुक नाही आहे, छान चव आहे, मॉइस्ड आहे, पूर्णपणे कुक आहे. स्क्रीन थोडीशी क्रंची लागते आहे. छान टेस्ट आहे. फिलिंग त्यांनी खूप पातळ ठेवलेलं आहे, आय डोंट नो का, कारण बहुतेक मसाले खूप जास्ती आहेत आणि हा कोकणी मसाला आहे. सॉफ्ट आहे, अरे खूप सॉफ्ट आहे मासा. मी ह्याच्या आधी समुद्रातला मासा ट्राय केला नव्हता, सुरमई वगैरे. आम्ही सोलापूरकडं असताना उजनी धरणातले मासे ट्राय केलेले, चिलापी वगैरे, ते पण खूप छान असतात, पण त्याची टेस्ट पूर्ण वेगळी असते. ते मासे सॉफ्ट नसतात, ते थोडेसे हार्ड लागतात. आणि इथला मासा मी पहिल्यांदा ट्राय करते सुरमई, तर सॉफ्ट आहे मासा, खूप छान कुक आहे आणि टेस्ट पण अच्छे, मसाला वगैरे छान नाही, ओव्हरऑल चांगलं आहे, टेस्ट चांगली. हे काय ते ट्राय करते. एक्सक्यूज मी, चालू ठेव. हे काय आहे? कढी, चिकन करी, एक मच्छी करी आहे. मच्छी करी आहे. तू सांग ना यार. ओके, हा पण फिश आहे. ओ गॉड, नाही मी नाही खाणार. तू खा, पण तुझा खाताना मी रिव्ह्यू घेईन. टेस्ट करते फक्त. कोकम आहे याच्यामध्ये. ओके, कोकम आहे, टर्मरिक लागली मला, थोडं डाळ पण लागली. ओके, कोकम खूप जास्ती आहे, नॉट माय टाईप. ठीक आहे, तू खा, मी तुझा रिव्ह्यू घेईन कशी वाटली. तू पहिल्यांदा खाल्लं. आणि हे काय आहे? रस्सा आहे. हां, ओके, रस्सा आहे नुसता. आंबट आहे, सॉरी, छान आहे, टेस्ट छान आहे, पण आंबट आहे खूप, म्हणजे माझ्या टाईपचं नाही आहे. ठीक आहे, ओके. आता सर, अलके सर, आणि ते सांगतील तुम्हाला की नक्की, कारण मासे वगैरे खाणं हा माझा प्रकार नाही आहे, तरी मी सांगितलं तुम्हाला की कसा आहे रिव्ह्यू, तर ते ट्राय करून सांगतील तुम्हाला की नक्की कसं आहे. ठीक आहे. हाय, आज अमृतासोबत आमचा अलिबागचा पुन्हा एक ब्लॉग आहे.
बेसिकली आजचा व्लॉग आहे तो खास करून सी फूडवरचा आहे. अलिबागमधलं नामांकित जे हॉटेल आहे हॉटेल सन्मान, जे 1981 सालापासून अलिबागमध्ये आज अलिबागकरांसाठी आणि इतरच शहरातल्या लोकांसाठी सेवा पुरवत आहे. हॉटेल सन्मान त्याच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे. पहिलं हॉटेल जे आहे ते अलिबागमधलंच अलिबाग ठिकरून नाका येथे आहे. हे हॉटेल आहे ते अलिबागमध्येच अलिबाग बायपास जवळ हे हॉटेल नव्याने सुरू झालेलं आहे. यांचं दुसरं आउटलेट, दुसरी यांची ब्रांच आहे. सो त्या ब्रांचमध्ये आम्ही आणि अमृता आज आम्ही दोघे आलेलो आहोत. बेसिकली मी मुळातला कोकणातला अलिबागचा असल्यामुळे मला प्रचंड सी फूडची आवड आहे आणि त्यासाठी मुद्दामून मी सुरमई राईस प्लेट मागवली. सुरमई माझी आवडती डिश आहे, आवडता मासा आहे. असं म्हणजे पापलेट, सुरमई, हलवा, बांगडा, बोंबील, कोलंबी हे माझे प्रचंड माझे आवडते पदार्थ आहेत. त्याच्यापैकी सुरमई मला फार आवडते, पापलेटही आवडतो, पण सुरमईसुद्धा तितकीच आवडती आहे. सो मुद्दामून मी सुरमई राईस प्लेट मागवलेली आहे. ह्याच्या प्लेटमध्ये सुरमई फ्राय दिसते, एक मोठी पीस आहे सुरमईचा. मच्छी करी आहे, एक आंबट ॲगेस दुसरी करी एक आहे, छोटी दुसरी भाजी आहे आणि सोलकढी आहे. सोलकढी इथली खूप फेमस असते, त्यासाठी हे फेमस आहेच. शिवाय सोलकढीसुद्धा इथली खूप फेमस असते. तर खूप छान प्लेट सजवलेली आहे. पोळी मागवलेली आहे मी. इथे बेसिकली भाकरीसुद्धा असते, बाकी पण असतात ऑप्शन्स, पण मुद्दा मी पोळी मागवल्या कारण मला पोळी आवडते. आणि राईस आहे, करी आहे. सो मी ट्राय करतो आहे आणि लेट सी कसं आहे, चांगलं असणारच आहे नो. ऑसम टेस्ट आहे. सुरमईची तुकडीसुद्धा खूप फ्रेश आहे. खूप मोठा पीस त्यांनी सर्व केलेला आहे. नमस्ते सर, मला हॉटेल सन्मानबद्दल थोडीशी माहिती द्या. वेलकम टू हॉटेल सन्मान. आपलं मेन हॉटेल सन्मान जे आहे त्याचं एस्टॅब्लिशमेंट 1981मध्ये झालं आहे. इट्स बीन 42 इयर्स आपलं हॉटेल आहे आणि तिथे गोमांतक स्टाईल सर्वात फेमस आहे. जसं की लाईक आपल्याकडे थाली सिस्टम, जिथे आपल्याकडे सुरमई फ्राय आहे, पॉम्फ्रेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, खूप काही अनेक गोष्टी आहेत. पण हे जे सेकंड हॉटेल हे पण हॉटेल सन्मानच आहे, गोमांतक स्टाईल. पण आम्ही काही फ्यू थिंग्स एक्स्ट्रा ॲड ऑन केलेत, जसं की तंदूर, पंजाबी डिश आणि आणखी खूप इतर गोष्टी. ओके, इथलं फेमस डिश कोणती आहे, म्हणजे सगळ्यांना आवडती, डिमांड असते ज्याची, डिमांड अशी एखादी डिश बघा. ॲज पर आमच्याकडे जे फेमस आहे गोमांतक स्टाईल, इथे थाळीमध्ये आमच्याकडे जे पॉम्फ्रेट फ्राय असतं, आमचे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे आम्ही कोणाला सांगत नाही आणि ते आम्ही वी हॅव केप्ट इट हिडन, आम्ही कोणाला सांगू शकत नाही. जर तुम्हाला काही ते जाणीव काय करायची असेल किंवा जर त्या टेस्ट करायची असेल तर प्लीज तुम्ही इकडे या, तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला कळेल की आमचं हॉटेल का फेमस आहे फिश आणि सी फूडसाठी. आणि कोकणातलं म्हणजे ऑथेंटिक कोकणी पद्धतीचं सी फूड इथं मिळतं का, आणि ते आहे तर मग कुठले त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल, म्हणजे जिथं फक्त कोकणी मसाला यूज करतात असे एखादी डिश आहे का? आहे, आपल्याकडे कालवा मसाला आहे. कालवा मसाला आमच्याकडे ऑथेंटिक वेमध्ये बनवला जाते. इथे आमचे काही जे असे मसाले आहेत जे आम्ही कोणाला सांगू शकत नाही, पण कालवा मसाला आहे. तिसरा मसाला आहे जे लाईक सर्वीकडेच मिळत नाही, तर मग ते तुम्ही जर तुम्हाला टेस्ट करायचे असेल तर प्लीज तुम्ही इकडे या. ओके, थँक्यू सर, थँक्यू. द्यायच्या आठवड्याला 2 व्हिडिओ टाकणार हे प्रॉमिस जरी पूर्ण केलं नसलं मी, तरी अलिबागला जाऊन सी फूड ट्राय केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला आता शेअर करते आणि ते प्रॉमिस मी पाळलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओही अलिबागचाच असेल. कोकणातले सगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या कोकणात येवकार या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तर आता मला निरोप द्या. पुढे भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. राम राम मंडळी.